सर्वांना सविनय जय भीम. मित्रांनो, काही दिवसावरच दिवाळी हा सण येतोय आणि दिवाळी सणामध्ये सर्वांना ओढ असते ती दिवाळी बोनसची. परंतु हा दिवाळी बोनस आपल्याला कुणामुळे मिळतो हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पूर्वी आपल्या देशामध्ये आठवडी पगार असायचा, म्हणजे प्रत्येक आठवड्याला कामगारांना वेतन दिलं जायचं. परंतु जेव्हा इंग्रज सरकार आलं तेव्हा त्यांनी 4 आठवड्याचा एक पगार म्हणजेच त्यांच्या इंग्रजी महिन्यानुसार त्यांनी प्रत्येक महिन्याला एक पगार असा त्यांनी वेतन सुरू केलं. परंतु जर 52 आठवडे असा जर आपण वेतनचा जर हिशोब बघितला तर एक पगार हा भेटत नाहीये, म्हणजे 4 आठवड्याचा एक पगार अर्थात 13वा पगार हा भेटत नाही. हे जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी इंग्रज सरकारसोबत एक पत्रव्यवहार केला आणि त्या पत्रव्यवहारात त्यांनी सांगितलं, जर हा 13वा पगार आम्हाला लागू केला नाही, जर कामगारांना हा वेतन दिलं नाही तर आम्ही त्याचा निषेध करू. त्यानंतर इंग्रज सरकारने ही गोष्ट मान्य केली आणि हा 13वा पगार कसा आपण कामगारांना देता येईल यावर त्यांनी विचार केला. तेव्हा भारतामध्ये दिवाळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. तर हा जो 13वा वेतन आहे हा आपण दिवाळी या सणाच्या वेळेसच म्हणजे त्याच्या अगदी काही दिवसांवर हा कामगारांना दिला जावा अशा पद्धतीचा सल्ला हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि तेव्हा 30 जून 1940 पासून बोनस हा आपल्या देशामध्ये लागू करण्यात आला. त्यामुळे जेव्हा आपण दिवाळीमध्ये रोषणाई करतो आणि दिवे लावतो तेव्हा या महामानवासाठी सुद्धा एक कृतज्ञता म्हणून हा दिवा आपण लावला गेला पाहिजे. आणि सर्व भारतीयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. जय भीम,